आज जवळजवळ गावागावामध्ये आणि वस्त्यावस्त्यामध्ये घराघरामध्ये कॅन्सर आहे. आणि त्याचं कारण आहे की हे जे आपण अनावश्यक पेस्टिसाईड त्या फळभाज्यावर जे मारलं जातं ते आपल्या पोटात जातं, त्यामुळं आपल्या पोटामध्ये कॅन्सरची वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरची निर्मिती होते. व्यवसायामध्ये ज्यावेळेला आलो फ्रूट्स आणि व्हेजिटेबलच्या, तेव्हा पहिल्याच दिवशी आम्ही हे ठरवलं होतं की आपल्या ग्राहकांना आपण रेसिड्यू फ्री आणि सेफ फूड आपण देऊ. ती गाई म्हैस असेल, जनावर असेल, ते काय खातात याच्यावर काही तुमचं रिसर्च किंवा काही R&D झाली का? प्रभातमध्ये असताना आमचे चिरंजीव आणि आमचे काही व्हेटरनरी डॉक्टरांची टीम इस्रायलला गेली. तिथं ती राहिली आणि इस्रायलमध्ये कशा पद्धतीने गायांना चारा देण्यात येतो, कोणत्या प्रकारचं न्यूट्रिशन पॅटर्न तिथं आहे, त्याची कॉस्टिंग काय होते, आपल्या भारतामध्ये कॉस्टिंग काय होऊ शकेल, यंत्रसामुग्री कोणती लागते, टेक्नॉलॉजी कोणती ॲडॉप्ट केली जाते आणि ती यंत्रसामग्री निर्मिती करणाऱ्या कंपन्या जगामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ती टीम परत आली. कोविडमध्ये जी काही आपत्ती आली होती त्याचं तुम्ही इष्टापत्तीमध्ये रूपांतर केलं. पण कोविडमध्ये अशी परिस्थिती की कुठलीही भाजी द्या, म्हणजे काहीच नाही मिळत आहे तर काही पण द्या, ते कुठल्याही भावात विकल्या जाईल अशी परिस्थिती. पण त्याही काळात ते विषमुक्त असावं ही जी काही तुमची अपेक्षा होती किंवा हा जो विजन होता, आणि हे पुढे मग हे फक्त कोविड पुरतं करायचं होतं की पुढे भविष्यात हे करायचं असं तेव्हा प्लॅनिंग झालं होतं? पंजाबमध्ये एक कॅन्सर ट्रेन चालते, तुम्ही ऐकून हो, असाल. हो. कोल्हापूरजवळ शिरोळ तालुका आहे, त्या शिरोळ तालुक्यामध्ये सुद्धा कॅन्सरचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण आहे. आणि आपण बघतोय कोणाला तरी कधीतरी केव्हा तरी आणि कुठंतरी कॅन्सर झालेला आहे असं आपण आधी ऐकायचो. आज जवळजवळ गावागावामध्ये आणि वस्त्यावस्त्यामध्ये घराघरामध्ये कॅन्सर आहे. आणि त्याचं कारण आहे की हे जे आपण अनावश्यक पेस्टिसाईड त्या फळभाज्यावर जे मारलं जातं ते आपल्या पोटात जातं, त्यामुळं आपल्या पोटामध्ये कॅन्सरची वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरची निर्मिती होते. तर प्रभातमध्ये जवळजवळ 2.5 दशकं आम्ही विषमुक्त दुग्ध निर्मिती करण्याच्या याच्यामध्ये असल्यामुळं आमच्याकडं आंतरराष्ट्रीय दर्जाची लॅबोरेटरी स्वतःची होती, आमच्याकडं R&D डिव्हिजन होती आणि आमचा याच्यामध्ये अत्यंत सखोल अभ्यास होता. तो असल्यामुळं आम्ही स्वच्छ दूध निर्मिती करून मल्टीनॅशनल कंपन्यांना देऊ शकलो यशस्वीरित्या. त्याचप्रमाणे आम्ही ह्या व्यवसायामध्ये ज्यावेळेला आलो फ्रूट्स आणि व्हेजिटेबलच्या, तेव्हा पहिल्याच दिवशी आम्ही हे ठरवलं होतं की आपल्या ग्राहकांना आपण रेसिड्यू फ्री आणि सेफ फूड आपण देऊ. आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल सुरू झाली. आणि मग आत्ता मी तुम्हाला जे विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज समजून सांगितल्या, तर त्या आम्ही करू शकलो आणि त्याच कारणामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विश्वास संपादन करू शकलो. सर, दूध आणि भाजीपाला या दोन्ही गोष्टींवर तुम्ही गेली कित्येक वर्ष काम करतायत. आता भाजीपाला जसं तुम्ही सांगितलं की विषमुक्त आणि हे सगळं करताय. पण दुधामध्ये तुम्ही 25 वर्षापासून काम करताय. तर जसं आपण काय भाजीपाला खातो याच्यावर तुम्ही फिल्टर करताय किंवा विषमुक्त करताय, तसं जिथून आपल्याला दूध मिळतं, ती गाई म्हैस असेल, जनावर असेल, ते काय खातात याच्यावर काही तुमचं रिसर्च किंवा काही R&D झाली का? की ज्यांच्याकडून आपल्याला दूध मिळतं ते पण विषमुक्त खातायत, की त्यांच्या खाद्यातून काही विष आपल्या पोटात दुधामार्फत जाईल, आणि याच्यावर काही तुम्ही आता नवीन रिसर्च किंवा काही टेक्नॉलॉजी आणताय का? हा माझा येस प्रश्न. येस येस अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपला. प्रभातमध्ये असताना आमचे चिरंजीव आणि आमचे काही व्हेटरनरी डॉक्टरांची टीम इस्रायलला गेली. तिथं ती राहिली आणि इस्रायलमध्ये कशा पद्धतीने गायांना चारा देण्यात येतो, कोणत्या प्रकारचं न्यूट्रिशन पॅटर्न तिथं आहे, त्याची कॉस्टिंग काय होते, आपल्या भारतामध्ये कॉस्टिंग काय होऊ शकेल, यंत्रसामुग्री कोणती लागते, टेक्नॉलॉजी कोणती ॲडॉप्ट केली जाते आणि ती यंत्रसामग्री निर्मिती करणाऱ्या कंपन्या जगामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ती टीम परत आली. आणि ती टीम परत आल्यानंतर टोटल मिक्स राशन TMR चा प्रकल्प श्रीरामपूर MIDCच्या बाजूला दिघी नावाचं गाव आहे, तिथं आम्ही सुरू केला. त्यावेळेला आम्ही नुकतंच प्रभात हँडओव्हर केलेलं होतं आणि त्याच वेळेला हा निर्मल TMRचा प्रकल्प सुरू करण्यात आला आणि जवळजवळ 3 वर्ष तो प्रकल्प चालून त्याच्यामधून अनेक प्रकारच्या R&D आम्ही सक्सेसफुली करू शकलो. मला वाटतं भारतामध्ये कमर्शियल लेवलला अशा पद्धतीचा तो पहिलाच प्रयत्न होता. आणि
मग TMR म्हणजे काय? तर TMR म्हणजे टोटल मिक्स राशन. तर आता सध्या होतं काय, समजा तुमच्या घरी गाय आहेत, तुमच्या घरी गोठा आहे आणि 3 गाया दुभत्या आहेत, 2 गाभण आहेत आणि 3 भाकड गाय आहेत आणि त्याच्यात आणखीन 2 गाया कालवडी बांधलेल्या आहेत आणि ती जी गव्हाण आहे, त्या गव्हाणमध्ये तुम्ही सगळा चारा एकट टाकता. आता त्या गायांना तर काही प्रशिक्षण नाही बा आपण कोणतं खायला पाहिजे, आणि त्या सगळ्या चाऱ्यांची किंमत वेगळीच असते, एकच असते. मात्र भाकड गाईला वेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन, कमी कॉस्टिंगचं अन्न लागतं. जी गाय दुभती आहे तिला दूध द्यायचं आहे, तिला त्याप्रमाणे न्यूट्रिशन लागतं. जी गाय ट्रान्झिशन पिरियडमध्ये म्हणजे गाभण आहे, तिला तिच्या पोटामध्ये गर्भ आहे तो वाढवायचा आहे, तिची गरज अजून वेगळी असते. तिची गरज वेगळी आहे. आणि जी कालवड आहे तिला स्वतःचं वेट गेन वाढवायची. करायचं आहे, हां. तिची गरज वेगळी आहे. जसं पोल्ट्रीमध्ये ऑर्गनाईज पद्धतीने FCR फीड कन्व्हर्जन रेशो हा एस्टॅब्लिश होऊ शकला, तसा अजून कॅटलमध्ये झालेला नाही आहे. आणि दुर्दैवाने शेतकरी वर्गाचं जे दुर्दैव आहे ते तिथं लपलेलं आहे. तर त्याच्यावरून आम्ही जवळजवळ 10 वर्षापासून अभ्यास करतोय. आणि मग आता आम्ही काय केलं की वेगवेगळ्या प्रकारच्या TMRची निर्मिती केली आणि आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या गोठ्यावर ते द्यायला लागलो. मग काही लोक दुभत्या गायांसाठी ते TMR घ्यायला लागले, काही लोक फक्त कालवडीसाठी घ्यायला लागले, काही लोक भाकड गाईसाठी आणि काही लोक गोठ्यातल्या सगळ्याच जनावरांसाठी घ्यायला लागले. आता त्याच्या आधी त्यांच्या शेतीमध्ये ते मका लावायचे, घास लावायचे, गिन्नी गवत लावायचे आणि त्यांच्या घरातल्या लेडीज एस्पेशली त्यांच्याकडेच ते काम असायचं की हा सगळं रोज ते कापायचं आणि त्याचे हे करायचं आणि ते गायांना घालायचं. आम्ही ज्या ज्या ठिकाणी 3 वर्ष TMR देत आलो त्या सगळ्या लोकांनी त्यांच्या शेतीमध्ये फॉडर लावायचं बंद केलं आणि त्या ठिकाणी ते कॅश क्रॉप्स घ्यायला लागले की ज्याचा 2 ते 3 महिन्याच्या सायकलमध्ये त्यांना पैसे मिळतील. भाज्या त्यात जी पिकवतील. जमीन अडकली होती ती मोकळी झाली. ती मोकळी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना इमिजिएटली कॅश क्रॉप्स घेता यायला लागले. आणि त्यांचं जे मनुष्यबळ आहे ते प्रोडक्टिव्ह कमर्शियल कामासाठी कॅश क्रॉपसाठी वापरण्यात आलं. आणि त्यांच्या मागं हा जो सगळ्या मोठा कष्टाचा डोलारा होता आत्तापर्यंतचा, तो सगळा कापून आणा, ते घाला, ते हे करा, हा सगळा बंद झाला. आणि त्याच्यामुळं ही जी TMRचा जो प्रकल्प आहे तर तो यशस्वी झाला. आणि फक्त भाकड गाईला कोणतं द्यायला हवं, दुभत्या गाईला कोणतं, ह्या पद्धतीचं वितरण सुरू झालं. आणि मग शेतकरी बंधूंच्या लक्षात आलं की आपण जे सध्या करतोय हे चुकीचं करतोय, त्याच्यामध्ये कष्टसुद्धा आहेत आणि पैसे वाया जात आहेत. मात्र ह्या पद्धतीने TMR जर घातलं, TMR फक्त 12.5 किलो सकाळी घालायचं गाईला आणि संध्याकाळी 12.5 किलो घालायचं, आणि याच्यानंतर फक्त पाणी पाजायचं. ह्या व्यतिरिक्त दुसरा कोणता चारा घालायचा नाही, ना आणायचा, ना त्यांना टाकायचा. अशा पद्धतीचा क्रांतिकारी प्रकल्प हा आम्ही आता काही काळ हॉल्ट केल्यानंतर श्रीरामपूर MIDCमध्ये ST वर्कशॉप जे आहे त्याच्या बाजूच्या फॅक्टरीमध्ये ह्या महिन्याच्या 15 तारखेला त्या TMRच्या प्रकल्पाची पुनश्च मुहूर्तमेढ आता होते. याच्यामध्ये होतं काय, 2019 साली आम्ही प्रभात हँडओव्हर केलं लॅक्टलिस्टला. त्यामुळं लॅक्टलिस्टने आम्हाला 5 वर्षाची नॉन कॉम्पिट क्लॉज घातला होता, तो मागच्या वर्षी संपला. तर किसान कनेक्टमध्ये आम्ही मुंबई पुण्याच्या ग्राहकांसाठी निर्भेळ दूध वितरण सुरू केलं आणि त्याचे प्रॉडक्टसुद्धा सुरू केले. तर ते त्यांना इतके आवडले की आता मोठ्या प्रमाणामध्ये दुधाची डिमांड आमच्या मुंबई आणि पुण्याच्या किसान कनेक्टच्या ग्राहकांकडून सुरू झाली. तिथं आता आमचं आता लवकरच सबस्क्रिप्शन मॉडेल लॉन्च होते. बरं. त्याच्यामुळं ती एक्सप्लोनेन्शियल पद्धतीने ती आता डिमांड वाढते. तर त्यामुळं आम्ही आता संगमनेरजवळ रायतेवाडी आहे आणि कमळेश्वर तुमच्या अकोला रोडवर आमचं किसान कनेक्टचं तिथं सध्या मंगळापूर किसान कनेक्टचं जे सध्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचं कलेक्शन सेंटर आहे तिथं मंगळापूरला आणि रायतेवाडी आणि आणखीन रायतेवाडीच्या जवळ अशा 3 ठिकाणी आम्ही बल्क मिल्क कूलर सुरू केलेले आहेत. आणि ते जे शेतकरी बंधू आहेत त्यांना आम्ही स्पेशली स्वच्छ दूध निर्मितीचं ट्रेनिंग देतोय.
2 पैसे जास्त त्यांना भाव आम्ही जास्त देतो. त्यांना आता हे TMR स्टार्ट होणार. मग त्याच्यामध्ये काही लोकांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही स्वतःच 100, 200, 300 कालवडीचा सेपरेट प्रोजेक्ट करू इच्छितोय. काही लोकांनी सांगितलं की आमच्या गोठ्यामध्ये आम्हाला फक्त मिल्किंग काऊजच हव्यात आणि तुमचं दररोज आम्हाला TMR हवं आहे. काहींनी सांगितलं आम्ही भाकड गाई सांभाळू, त्या गाभण करू, तुमचं TMR त्यांना द्या आणि ह्या पद्धतीने आम्हाला एवढीच एक डेडिकेटेड ॲक्टिव्हिटी करायची. ह्या पद्धतीने लोकांची सध्या नियोजनं चालू आहेत, कारण TMR उपलब्ध झालं. आज मला वाटतं मंगळवार 3 दिवसापूर्वी मी कळसला गेलो होतो. सागर वागचौरेंना भेटलो आणि तिथं खूप लोक जमलेले होते. त्या लोकांनी एम्ब्रिओ ट्रान्सफरद्वारे डॉक्टर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीने भ्रूण प्रत्यार्पण एम्ब्रिओ ट्रान्सफरद्वारे 11 कालवडी तयार केलेल्या आहेत. त्या मी बघायला गेलो होतो. तर 40 लिटर त्या कालवडी आता दूध देतील, 40 लिटर किंवा त्याच्या पुढं. तर त्यामुळं आज संगमनेर भागामध्ये आणि आता आम्ही जो प्लॅन केला आहे राहुरी, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर ह्या भागामध्ये जे जे गोठे आता किसान कनेक्टला जोडले जातील त्या गोठ्यामध्ये TMRची उपलब्धता करून देणे आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीने त्यांच्या गोठ्यातल्या कालवडी 40 लिटर आणि जास्त प्रोडक्शन देणाऱ्या निर्मिती करणे, हे सध्या प्रकल्प आमच्या हातामध्ये आहेत आणि ते आम्ही आज सध्या ॲक्टिवली इम्प्लिमेंट करतोय. 3 लाख लिटर मिल्क जवळजवळ 300 बल्क मिल्क कूलरद्वारे घेऊन मुंबई आणि पुण्याच्या ग्राहकांना मिल्क आणि मिल्कचं प्रॉडक्ट्स हे वितरित करणं हा सध्या किसान कनेक्टच्या हातामध्ये असलेला डेअरी डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे.